संगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। अकारण करुणावरुणालय भक्तवंशकल्पतरू चराचरामध्ये अविरत वास करत असणारे भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या रामचंद्रजींची विको कमी करा वाङ्मयीन प्रतिमूर्ती असणारी रामायण कथा आणि त्या रामायणामधील आजचा हा द्वितीय दिवस भगवंताची निस्सीम कृपा साधुसंतांच्या कृपा आशीर्वादाने देवाच्या दरबारामध्ये देवाची चर्चा करण्याचा हा सुयोग सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने तुम्हा सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा रामकथा ज्ञानयज्ञ आणि त्या रामकथेमधील आजचा द्वितीय दिवस ज्याने जीवनामध्ये सर्वस्वाची प्राप्ती होते तो पर्व काळ म्हणजे कथा श्रवण करण्याचा। जगतामध्ये आपण ज्या दृष्टीने बघत असतो असत असताना सुद्धा सत्याचा भास आपल्याला प्रातिभाषिक सत्तेमध्ये होतो, पण या असत्याच्या जगतामध्ये सत्याची ओळख करून देणारा जर कोण असेल तर तो सत्संग आहे। सत्संग म्हणजे कथा मंडपात येऊन कथा ऐकणंच सत्संग असतो असं नाहीये। देव प्राप्तीसाठी उचललेलं प्रत्येक पाऊल सत्संगामध्ये गणलं जातं। सत्संग म्हणजे काय? सत्याच्या संगतीत राहणं त्याला सत्संग म्हणतात। आणि सत्य त्याला म्हणतात की जे त्रिकाला बाधित सत्य असेल, जे भूतकाळातही होतं, आज आहे आणि उद्याही राहणार। तुम्ही आम्ही पाठीमागे कोण होतो आपल्याला माहिती नाहीये, आज आहे एवढं आपल्याला माहिती आहे, उद्या असणार की नसणार आपल्याला याची गॅरंटी नाही। म्हणजे आपण सत्य नाहीये, जो देखे सो चालनहार। आद्य गुरु शंकराचार्यांनी तर जगताकडे बघितल्यानंतर त्यांनी अर्ध्या श्लोकामध्ये जगताचं सर्व ज्ञान साधकांच्या समोर ठेवलं। श्लोकार्धेन प्रपक्षामि यदुक्तम ग्रंथ कोटिभि ब्रह्म सत्यम जिगण मिथ्या जीव ब्रह्मैव नापराः। अर्ध्या श्लोकामध्ये मी जगताचं खरं वास्तव सांगतो असं शंकराचार्य बोलतायत। काय वास्तव सांगितलंय? जगतामध्ये जे दिसतंय ते सगळं खोटं आहे म्हटलंय, आणि जे दिसत नाही ते ब्रह्म सत्य आहे, तो भगवंत सत्य आहे। ज्ञानोबांनी सुद्धा हीच भाषा आपल्या समोर ठेवली। हरिपाठ रोज बऱ्याचशा महिला म्हणत असतील, त्या हरिपाठामध्ये 27व्या अभंगामध्ये ज्ञानोबा जगताचं स्वरूप आपल्या समोर ठेवतात। लटिका व्यवहार सर्वहा वाया इरझार हरिवीण। एका देवाच्या व्यतिरिक्त सगळा व्यवहार लटिका आहे। आता लटिका म्हणजे कसा? तर लटिका म्हणजे खोटा। जीव ज्याच्यासाठी जी धावपळ करतो ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर जीवाची अपेक्षाच संपत नाही, त्याचं नाव संसार आहे। संसार आहे। पूर्वीच्या कालामध्ये छोटे छोटे घरं होते, आता मोठे मोठे बंगले बांधलेत लोकांनी। मला एका प्रश्नाचं उत्तर द्या महिला मंडळी, बंगला बांधल्यानंतर तुम्ही सुखी आहात का दुखी आहात? झूठ बोले तो कौवा काटे। बंगला बांधल्यानंतर सुखी आहात आपण? नाही, झाडण्यासाठी आणि आवरण्यासाठी वेळ जातो। असं वाटतं की पहिलंच घर बरं होतं,
खरंय का खोटे? ज्या घरासाठी एवढे स्वप्न रंगवत होतो की आपल्याला असं वाटत होतं की गावात सगळ्यात चांगलं घर माझं असलं पाहिजे, आज आपण त्या घराला कंटाळून जातो. किती घाण होते, किती आवरायला लागतं. म्हणजे माणसाची सुखाची अपेक्षा संपत नाही. एक गोष्ट प्राप्त झाली की त्याला असं वाटतं अजून याच्यापेक्षा वेगळं काहीतरी सुख असेल. जे सुख शाश्वत सुख ज्याला कधी म्हणताच येणार नाही, जे सुख प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या सुखाची अपेक्षाच शिल्लक राहत नसेल, त्याला शाश्वत सुख म्हणतात. न ते शुरमते बुधाहा, जिथे बुद्धी रममाण होते. जे भेटल्यानंतर जगतातले सगळे सुख शून्य वाटतात आणि तोच भेटावा असं वाटतं, त्याला म्हणतात सतसुख. हे सुख फक्त संतांना प्राप्त झाले आणि हे सुख गोपिकांना प्राप्त झाले. त्या गोपिकांना हे सुख प्राप्त झालं होतं ना, म्हणून तर त्या म्हणायच्या, मन वेडे रमतची नाही ओ, मज कृष्ण भेटवा बाई. कसा ग बाई हरी विन धीर धरू. फार विस्तार करायला माझ्याकडे शब्द आलेत समोर, पण वेळ नाही आपल्याला तेवढा. जे प्राप्त झाल्यानंतर जीवनाची प्राप्तीची इच्छाच शिल्लक राहत नाही, त्याचं नाव सोलीव सुख जर का असेल तर ते भगवंत आहे, जो त्रिकाला बाधित आहे. आपण सत्य आहे ना, आपलं नाव सत्य आहे. आपल्याला असं वाटतं की आपण सत्य आहात. अहो, आपण गेल्यानंतर आपल्या काही कालावधीत 10-15 दिवसामध्ये आपल्या नावाला आड केलं जातं सातबाऱ्याला. कोणी विचारत नाही. तुम्ही म्हणा अमुक अमुक व्यक्तीचा मी नातू आहे, 1 किलो साखर देणार का उधार? ते म्हणतील ते बाबा गेले, आप मरे पीछे डूब गई दुनिया, कोई लेन देन नाही आहे. अहो, ते लई मोठे श्रीमंत होते, त्यांनी एवढं त्यांची प्रतिष्ठा किती मोठी, ते सांगूच नको. तू कोणाचा नातू आहे ते सांगू नको, ते आहेत का? पण आजही साधू संतांचं नाव घेतलं, आजही देवाचं नाव घेतलं तरी माणूस उपवाशी राहत नाही. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम नाही मिळाले तर माझ्याकडे या, तुम्ही म्हणून बघा काय कमी आहे. कालच्या पंक्तीला, पहिल्याच पंक्तीला बुंदी होती. आज तर सरपंच साहेबांच्याकडे आम्ही जाऊन पुरणपोळी खाल्ली. का? आम्हाला नाही खाऊ घातले, आम्ही ज्या ज्ञानोबा तुकोबारांचे सेवक आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला खाऊ घालताय. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे की ज्यांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे. आज हे पंक्तीदार जे आहेत, रोजचे पंक्ती करणारे, हे लोक पंक्ती कशासाठी देत आहेत? रामप्रभूंसाठी देत आहेत, भगवंतासाठी देत आहेत. असं चहा मागा बरं एकमेकाला, सहज माणूस 1 रुपया खर्च करायला तयार नाही, आणि अशा पंक्तीसाठी एवढे पैसे खर्च करतात. हे का? हे त्या भगवंतासाठी, ह्या सत्यासाठी. त्यांचं नावही सत्य आहे आणि तेही सत्य आहे. रामायणातलीच एक चौपाई माझ्या डोळ्यासमोर आली. एकदा भगवान महादेवांजवळ पार्वती मैया बसलेल्या होत्या आणि पार्वती मैयाने भगवान महादेवाला प्रश्न विचारला, हे महादेव, तुम्ही आद्य गुरु आहात, या जगताचे आदिनाथ आहात. माझा एक प्रश्न तुमच्या समोर आहे, या जगतामध्ये नेमकं खरं काय आणि खोटं काय ते तुम्ही मला सांगा. तुमचा अनुभव काय आहे प्रभू, तुम्ही सांगा मला. पती पत्नींमध्ये, मुलामध्ये आणि आईमध्ये, मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये चर्चा झाल्या पाहिजे, पण चर्चा कशा असल्या पाहिजेत यालाही महत्व आहे. नुसतं पोट भरण्याची अक्कल देणं हे आई वडिलांचं काम नाही आहे. धर्मशास्त्राचं ज्ञान, नीतिशास्त्राचं ज्ञान त्या मुलांना दिलं पाहिजे. कारण ज्याच्याजवळ धर्म आणि नीती असेल ना, त्याच्याजवळ पैसा हा लोटांगण घालत येत असतो. त्याला त्याच्या पाठीमागे पळावं लागत नाही. हा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. पती पत्नींमधला संवाद संपलाय, विचारांची देवाणघेवाण संपली.
नात्यांमधली तफावत संपली, नात्यामधलं एकत्व संपलं. जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून माणसाला बोलायसाठी टाइमच नाही आहे. त्या मोबाईलने 4 माणसांमध्ये जरी बसलेला असला तरी एकटाच चॅटिंग करत बसतो, एकटाच बोलत बसतो. आज की इंसान को क्या हो गया, उसका पुराना प्यार कहाँ पे खो गया. सांगायचं एवढ्यासाठी आहे, भगवान महादेव आणि पार्वतीमध्ये जी चर्चा होते, अशी चर्चा आपल्यामध्ये कधी होत असेल तर आपण भक्त आहोत. भगवान महादेवांना पार्वती मैया म्हणतायत, हे भोलेनाथजी, तुमचा अनुभव सांगा की नेमकं जगतामध्ये काय खरं आहे आणि काय खोटं आहे. तेव्हा भगवान भोलेनाथजी पार्वतीच्या समोर आपला अनुभव ठेवतात. उमा कहे मैं अनुभव अपना, उमा कहे मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. भगवान भोलेनाथजी पार्वतीला सांगतायत, एक देव आणि देवाचं नाव सत्य आहे, बाकी सगळं जगत स्वप्न आहे. एक भगवंत सत्य आहे, म्हणून त्याच्या विचारांच्या संगतीमध्ये राहणं, त्या देवाच्या चिंतनाच्या संगतीमध्ये राहणं. कुठलंही कार्य करा, पण कार्य करत असताना आपलं जे मणिराम जे आहेत, ज्याला मन म्हणतात, ते मन भगवंताला जर समर्पित केलेलं असेल तर तो संसार सुद्धा परमार्थात गणला जातो. अन्यथा परमार्थात आले आणि मन जर दुसरीकडे भटकत असेल तर तो परमार्थ सुद्धा संसारात गणला जातो. तुलसीदासजींनी रामायणामध्येच वर्णन केलेलं आहे. करसे कर्म करभुवी दीनाना, करसे कर्म करभुवी दीनाना. करसे कर्म करवे दीनाना, करसे कर्म करवे दीनाना. मन राखा जहा कृपा निदान, मन राखा जहा कृपा निदान. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. हाताने कुठलेही काम करा, देवासाठी घरच्यांसाठी स्वयंपाक बनवत असणार तरी मनात भावा आणा की मी रामचंद्रजींसाठी नैवेद्य बनवते. तो स्वयंपाक राहणार नाही, तो स्वयंपाक सुद्धा भक्तीमध्ये गणला जातो. मन राखहु जहा कृपा निदाना. हाताने कर्म कोणते करतो, शरीराने कर्म कोणते करतो, याच्याशी परमार्थ गणला जात नाही. आपलं मन कोणाला समर्पित केलेलं आहे याच्यावर आपला परमार्थ गणला जातो. असं म्हटलेलं आहे, मन चंगा तो कठोती में गंगा. और अगर मन मैला हुआ तो त्रिवेणी संगम पे जाके भी कोई फायदा नहीं है. यहाँ से गए प्रयागराज, इधर से घुसे उधर से घुसे, सबको ढकलते ढकलते गए प्रयागराज में, डुबकी मार दी, लेकिन वहाँ से पूरा संसार का अगर ध्यान है तो ज्ञानेश्वर महाराज जी कहते, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे चित्त नाहि नामी. वहाँ जाके भी कोई फायदा नहीं. और मन अगर पवित्र हुआ तो यहाँ से भी त्रिवेणी संगम का स्नान आप कर सकते हो. इसलिए सत्संग की बहुत जरूरी है. त्याच्या विचारांच्या संगतीमध्ये राहणं. वा, आता भजन संपलं तरी टाळी, म्हणजे तुमचं मन देवात रमलंय.
हे लेकरं कोणाचे आहेत? जास्तच उड्या मारतायत इकडून तिकडून. ज्यांचे असतील ते घेऊन बसा ना जवळ. एक असेल तर आईने घेऊन बसा, 2 असतील तर एक वडिलांकडे द्या, एक आईकडे द्या, 3 असतील तर एक आजीकडे द्या, 4 असतील तर एक आजोबाकडे द्या, आणि 5 असतील तर 5वं स्टेजवर आणून ठेवा. ते नाहीच आहे म्हणून मी धाडस केलं. म्हणजे तुम्ही म्हणसाल पहिलंच आणून ठेवतो, तसं नाही चालणार. काय चाललंय आपलं? म्हणा कथा गेलं वांग्यात घोड. सत्संगेन परमप्राप्येन सर्वमिदं ततः. जीवनामध्ये सत्संगाची गरज आपल्या मनाला निर्मल करण्यासाठी. परमार्थ कथा कीर्तन का आहेत? हे मनोरंजनाचं साधन नाही मायबाप. मनोरंजनासाठी अनेक प्रकारचे साधनं आहेत, पण मनाची किलमिश संपवण्याचं साधन म्हणजे कथा आहे. कथा हे असं दर्पण आहे की जे आपल्या मनाला निर्मळ करतं आणि आपलं स्वरूप आपल्याला दाखवतं की तू कोण आहे. शिवोहम शिवोहम शिवस्वरूपम, ते ब्रह्मचैतन्य तू आहेस हे दाखवण्याचं कार्य सत्संग करतं. म्हणून त्याच्या विचाराच्या संगतीमध्ये राहणं, त्या सद्विचाराच्या संगतीमध्ये राहणं म्हणजे सत्संग आहे. सत्संग श्रवण करत असताना आपण सत्संग श्रवण करता करता शरीरांची वृत्ती स्थिर करायची आहे. मी नेहमी सांगत असतो, या मंडपामध्ये येत असताना मंडपापर्यंत गेटपर्यंत येईपर्यंत आपण अमुक अमुक संसाराचे, कोणाची तरी धर्मपत्नी, कोणाची तरी आई, कोणाची तरी बहीण, कोणाचा तरी भाऊ, या मंडपामध्ये येण्यापर्यंत एकदा मंडपामध्ये आले ना की मंडपामध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त तुम्ही रामजींचे होऊन बसा, तर तुमच्या जीवनामध्ये हा सत्संग एवढं काही देऊन जाईल की ज्याचा विचारही तुम्ही केला नव्हता. या मंडपामध्ये येण्याच्या आधी आपली हृदयपटलाची भूमिका तयार करून या. उत्तम शेतकरी तो असतो की जो पाऊस पडल्यानंतर शेती तयार करतो. मग कधी करतो? म्हणजे तुम्ही जागे आहात. उत्तम शेतकरी तो की जो चैत्राच्या महिन्यामध्ये सगळी शेती तयार करून ठेवत असेल, वैशाखामध्ये ऊन पडू देऊन तापू देत असेल आणि पावसाची वाट बघत असेल, तो उत्तम शेतकरी. तसा उत्तम साधक तो आहे की जो कथेच्या मंडपात येण्याच्या आधी हृदयपटलाची भूमिका तयार करून ठेवत असेल. कारण सत्संग हे बीज पडण्याची वेळ असते आणि ज्याची हृदयाची भूमी तयार आहे त्याच्यावर एखादं जरी बीज पडलं तरीसुद्धा त्याचं भक्तिरूपी पौधा जो आहे तो इतका उंच जातो की त्याच्या जीवनामध्ये त्याला बाकीचे त्रास त्या सुखाच्या पुढे न्यून्य वाटतात. देवाचे होऊन बसलो तर, संसाराचे होऊन बसलो तर मग आपल्याला वाटतं मला कूलरजवळच जागा मिळावी. पण भगवंताचे होऊन जर बसलो ना तर जाही विधी राखे राम ताई विधी राखीये. आणि म्हणून सत्संग जीवनामध्ये आपल्याला हेच शिकवतो. कारण बघा, सत्संगामध्ये वृत्ती स्थिर करण्याची ताकद आहे. ज्याची वृत्ती स्थिर झाली ना त्याला मृत्यू सहज आहे. तसं तर मृत्यू सहज आहे. जी बिन मागे मिळते तिला सहज म्हणतात. मृत्यू मागावी लागते का आपोआप मिळते? मृत्यू आपोआप मिळते. मग जर मृत्यू आपोआप मिळत असेल, वेदांत शास्त्र सांगतं जी गोष्ट सहज मिळते ती सुखरूप आहे. मग जर मृत्यू सहज आहे, सुखरूप आहे, तर ती आपल्याला जटिल का वाटते? का जटिल वाटते? का आपल्याला मृत्यू भयानक वाटतो? मृत्यूपासून आपण का घाबरतो? कारण आहे आपल्या जीवनामध्ये करून ठेवलेल्या कुटाणांमुळे आपल्याला मृत्यू जटिल वाटते. म्हणून मृत्यू येण्याच्या आधी सहजता निर्माण करण्याचं काम जर कुठलं करत असेल तर ते रामकथा करत. मृत्यू येण्याच्या आधी विकार संपले की मृत्यू सहज आहे. आणि मृत्यू सहज ज्या दिवशी दिसायला लागेल ना त्या दिवशी जिवंतपणे मुक्तीची अनुभूती आहे. आणि ही मुक्तीची अनुभूती कथाच करून देते.
थोडंसं जड जात असेल ऐकायला, पण ऐका आता, सहन करावंच लागेल 7 दिवस तुम्हाला. पण मी जे बोलतोय ना ते शास्त्रसंमतच बोलतोय, मला काहीही जमत नाही. सत्संगेन परम प्राप्य, त्या परमपदाची प्राप्ती करून यायची असेल तर सत्संगामध्ये यावंच लागेल. कारण सत्संग कसा आहे तर आपण काल ऐकलंय की ज्या सत्संगामध्ये आल्यानंतर जीवाची सगळे दुःख संपतात. तुलसीदासजी महाराजांनी रामप्रभूंचं अनेक वेळेला मानव रूपामध्ये दर्शन केलं होतं, पण जिथपर्यंत हनुमंतजी रूपी संत त्यांच्या जीवनामध्ये आले नाहीत तिथपर्यंत त्यांना रामप्रभूंचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही. कारण कुठला तरी डोळस व्यक्ती आल्याशिवाय प्रभूचं दर्शन होत नाही. वास्तविक पाहता तो देव आपल्यापासून लांब नाहीये, बिलकुल घटभीतर आहे. वेदांत शास्त्राने सांगितलंय, गीता शास्त्राने सांगितलंय, अनेक शास्त्रांनी सांगितलंय. भगवंत तर गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात, सर्वश्य चाहम हृदिसन्निविष्टो मतस्मृतिज्ञान नमपोहणंच वेदेच सर्वे रहमे वो वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. या श्लोकावर बोलत असताना मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू का असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. जो भगवंत चराचरामध्ये आहे, जो बिलकुल आपल्या घटभीतर आहे, तो आपल्याला का दिसत नसेल? आपल्याला मंदिरातले प्रभू दिसत आहेत, आपल्याला इथून 300-400 किलोमीटर असलेले पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा दिसतात, पण जो बिलकुल आपल्या घटभीतर आहे तो जर दिसत नसेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला जवळचा नंबर लागलाय. बरोबर आहे ना? एखाद्या माणसाला जवळचं वाचता येतं, लांबचं वाचता येत नसेल, याचा अर्थ काय? त्याला जवळचा नंबर लागलाय. कुठं जाऊन चेक केला पाहिजे? अस्थिरोग तज्ञाकडे, हृदयरोग तज्ञाकडे, त्वचा रोगावाल्याकडे, कोणाकडे? डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन चेक केला पाहिजे. डोळ्यांचे डॉक्टर काय करतील? एक नंबर तुम्हाला चेक करून देतील आणि सांगतील या नंबराचा चष्मा जर बनवला तर तुम्हाला जवळचंही दिसेल आणि लांबचंही दिसेल. तसा आपल्याला मंदिरातला देव दिसतोय, इथून लांब असलेल्या पंढरपूरचा देव दिसतोय, पण जो बिलकुल आपल्या हृदय पटलामध्ये आहे तो जर दिसत नसेल तर आपल्याला जवळचा नंबर लागला. हा कुठे जाऊन चेक केला पाहिजे? सत्संगामध्ये जाऊन चेक केला पाहिजे. सत्संगामध्ये एखादा मंत्र असा असेल, एखादी कथा अशी असेल की जी आपल्याला नंबराचं काम करते, आणि त्या नंबरावर जर आपण सातत्याने अभ्यास केला तर एक दिवस तो भगवंत सुद्धा आपल्याला दिसतोय ज्याची गरज आहे आपल्याला. पुढचं बोलू का? जो स्वतःत बघू शकत नाही ना तो दुसऱ्यात कधी बघेल? आणि आपण आपलं स्वरूप बघणं हे राम तत्वाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. क्यों बाहर ढूंढने जाए मन को ना शुद्ध कराए, तेरे दिल के कुंज बिहार में भगवान छिपे बैठे हैं, भगवान छिपे बैठे, दीनानाथ छिपे बैठे हैं, भगवान छिपे बैठे. प्रत्येकाच्या हृदयपटलामध्ये तो देव आहे, फक्त तो शोधला पाहिजे. हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे. जगद्गुरु तुकोबारे 2 वेळेला म्हणतात, फक्त त्याला शोधावं लागेल. आणि ज्या दिवशी तो शोधला जाईल ना त्या दिवशी माणसाला संसारातले सगळे दुःख त्याच्या सुखाच्या समोर शून्य वाटतात. आणि म्हणून रामकथा कशासाठी ऐकायची तर त्यानंतरचा श्लोक आहे तेवढ्यासाठी मला इतकं बोलावं लागलं. नाना पुराण निगमागम सम्मतम यत् रामायणे निगदती क्वचिदन्यतो वे, स्वांत सुखाय रघुनाथ तुलसी गाता,
भाषा निबंध मती मंजुल मात नोते. रामायणातला 6व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तुलसीदासजी महाराज म्हणतात, रामायण कशासाठी ऐकायचे? नाना पुराण निगमागमं संमतम यत्. सगळ्या पुराणांचं सार, वेदाचं सार ज्याच्यामध्ये आहे, रामानने निगदतिं कच्चिदं दण्यतोबी. सगळ्या शास्त्राचा निचोड ज्याच्यामध्ये आहे ते रामायण कशासाठी ऐकायचं तुलसीदासजी महाराज? तर तुलसीदासजी महाराज म्हणतात, मी ते कशासाठी लिहिलंय? स्वांत सुखाय रुगनाथ तुलसी गाता. मी माझ्या आत्मसुखासाठी, मी माझ्या स्वांत सुखासाठी, तर तुलसीजी म्हणतायत मी राम प्रभूंची गाथेच लिखाण केलं. रामायणामधलं एखादं पात्र जरी आपल्याला समजलं आणि त्या पात्रासारखं जर आपण आचरण केलं तर मला नाही वाटत जगतातलं कुठलं दुःख आपल्यासमोर येऊन टिकू शकेल. कथेत बसू नका, कधीतरी कथा ही आपल्यात बसली पाहिजे. ज्या दिवशी आपल्यात कथा बसेल ना, त्या दिवशी जगत आपल्याला रामरूप दिसतं. आणि म्हणून स्वांत सुखाय, स्वतःच्या आत्मसुखाच्या दृष्टीने कथा श्रवण केली पाहिजे. गोस्वामीजी म्हणतात, मनाला रामकथा आपण नित्य सांगितली पाहिजे, कारण या मनाची गती अत्यंत भयानक अटपटी आहे. किती चंचल आहे हे मन. कबीर महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे, मन की गती है अटपटी, मन की गती है अटपटी, खटपट मिटे ना कोई. जब मन की खटपट मिटे तो झटपट दर्शन होय. कहते हैं, कहत कबीर मन लालची, यह कहु ठहरत नाई. मन के हारे हार है, मन के जीत जी. मन ही मिलावत राम सो, मन ही करीत फजीत. मन के बांधे बंध गए, बनत जबस्ती माई. कहत कबीर मन लालची, हे कहू ठहरत नाही. किती सुंदर दोहे आहेत. बऱ्याच जणांचं इकडे लक्ष आहे, बऱ्याच जणांचं दुसरीकडेच आहे. या वर्षीची कथा सासू सुनांच्या गोष्टी ऐकायला मिळणारच नाहीत तुम्हाला. थोडं बाजूला गेले की तुमचं वांग्यात घोडं जाणार आहे. माझं नाही जाणार. मी तर 3 माणसापुढे तशीच कथा करतो, हजारो लोकांच्या समोरही तशीच करतो. मला काही अडचण नाही. कारण माझ्या जीवनातली पहिली कथा मी एका झाडाला सांगितलेली आहे. मला तशी सवय आहे. पण कथेमध्ये आल्यानंतर जर कॉन्सन्ट्रेशन होऊन ऐकलं नाही ना, तर याच्यापेक्षा पांघरून कूलर लावून झोपलेलं बरं. रस्त्याने येतानाही आपण गप्पाच मारतो. कथेमध्ये आल्यानंतर जर आपण गप्पा मारल्या काय होतं ऐका आता. आणि आपलं फिट असतो एकदम. रस्त्याने येताना गप्पा मारतो, कथा संपली की जातानाही गप्पाच मारतो. आणि कथेत आल्यानंतरही गप्पा मारल्या आणि दुसऱ्यांना जर कथेपासून विक्षेप केलं तर काय होतं ऐका. आते बाता जाते बाता, जब देखो तब बाता. आते बाता जाते बाता, जब देखो तब बाता. जब यम के दर पे जाओगे तो यम मारेगा लाता.
764 क्रमांकाचा दोहा आहे, वाचून घ्या. माझ्या खिशातलं नाही आहे. म्हणून कथेत आल्यानंतर आपल्याला गप्पा करायच्या ना, थोडं मागे बसायचं. दुसऱ्याला विक्षेप करणं कथेमध्ये आल्यानंतर. पुढचा रिझर्व कोटा सांगू का कोणता आहे? कथेमध्ये जो करील बडबड, बेंडूक होऊन जन्मा येईल. हे प्रमाण आहे, माझ्या जवळचं नाही आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे. मन की गती हे अटपटी खटपट मिटे ना कोय. शास्त्र सांगते मन असा आहे की ते एका ठिकाणी राहत नाही. प्रत्येकाचं मनाचीच भानगड आहे. महाराज काय करावं, मन लागत नाही. जे करतोय त्याच्यात मन लागत नाही. अरे आतापर्यंत सारखं त्या मनाला लादलंय, हे कर, ते करून बघ, ते करून बघ. काय प्राप्त झालं म्हणजे मनाला सुख प्राप्त होईल. वस्तू आपल्याला कधी सुख देत नसते, लक्षात ठेवा. जर एखादी वस्तू आपल्याला सुख देत असेल तर ती चिरकाल त्या वस्तूने सुख दिला पाहिजे. पण आज एखादी वस्तू सुख देते तर उद्या देत नसेल तर याचा अर्थ असा आहे, वस्तू सुख देत नाही, त्या वस्तूच्या ठिकाणी असलेला आस्वाद देणारं जे मन आहे ते आपल्याला सुखाची संकल्पना सांगते. नवीन मोबाईल लॉन्च झाला की माणसाला पहिला मोबाईल तेच कार्य करतो, पण वाटतं की नवीन घ्यावा, काहीतरी वेगळे फीचर्स असतील. नवीन गाडी मार्केटला आली की माणसाला वाटतं ती घ्यावी, काम तेच आहे, पण आपलं मन आपल्याला सांगतं नाही नाही ते करून बघ, हे करून बघ. कधी त्या मनाला विचारलं का की तुला काय पाहिजे? ज्या दिवशी मनाला तुम्ही विचारणार ना, त्या दिवशी तुमचं मन तुम्हाला एकच उत्तर देईल, जब तक ये मन मनमोहन से नहीं मिलता तब तक इसकी आवादानी शुरू ही रहेगी. जिस दिन ये गोविंद से मिलेगा उस दिन इसकी आवादानी संपन्न हो जाएगी. संतांनी मनाची हाव संपण्याचे लक्षण ज्या वेळेला सांगितले त्या वेळेला संसाराच्या दृष्टीने त्यांनी वर्णनच केलं नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं रोज अभंग एक आपण काकड्यामध्ये ऐकत असणार. आता कोठे धावे मन, पुढे काय म्हटले? तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, झाले समाधान तुमचे देखिल्या चरण. आता उठावे से म्हणा येत नाही नारायणा. मन त्या भगवंताजवळ गेल्यानंतरच स्थिर होतं. चला, रोज आपण देवाच्या दर्शनाला जात असणार. रामप्रभूंना सगळ्यात आवडणारं फूल कोणतं आहे? बोला की महिला मंडळ, सगळ्यात जास्त देवाला आवडणारं फूल कोणतं आहे? गुलाबाचं, कमळाचं, जाईचं, मग कसलं? बोला ना, कोणतं फूल आवडतं आणि तुम्ही कोणतं फूल वाहता रोज देवाला? मौन आहे. बरं जाऊ द्या, मीच सांगतो. तुम्ही जेही फुलं देवाला वाहत असणार ना, देवाला त्याच्यातलं कुठलंच फूल आवडत नाही. देवाला एक फूल आवडतं जे तुमच्याजवळ नित्य आहे, ताजं आहे. कोणतं आवडतं सांगू? मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. पुनरुपी संसारा येणे नाही, पुनरुपी संसारा येणे नाही, पुनरुपी संसार
अर्पुनीश्वरा मनः मुगरा अर्पुनीश्वरा मनः मुगरा अर्पुनीश्वरा. आहे ना तुमच्या जवळ, बाजारातून विकत आणण्याची गरजच नाही. पण आपलं असं असतं, मन नावाचं फूल आपण घरी ठेवतो आणि मग बाजारातलं टोपलं भूर फुलं घेऊन देवाजवळ जातो. सरपंच साहेब एकाने नवीन चप्पल आणली ब्रँडेड कंपनीची 2-3 हजाराची. आणि रामजींच्या दर्शनासाठी आला. गर्दी होती रामनवमीच्या दिवशी. बाहेर काढली. दर्शनाची वेळ आली आणि रामप्रभू समोर दिसतायत, पण याचं मन म्हणते चप्पल असेल की गेली. म्हणून आपल्याकडे एक म्हण पडली, देव देवडात आणि चित. सगळ्यात पहिले त्याला घेऊन चला तिथे, कारण त्याचीच गरज जास्त आहे. कथेत बसल्या बसल्याही बराच ज्यांचं मन घरी जाऊन येतं. माय दूध तापवलं पण झाकणच ठेवायचं राहिलं, मांजर येईल आणि जाईल पिऊन गेलं. इथे बसल्या बसल्या जाऊन येतं, कारण मनाची गती फार अटपटी आहे. पण ज्या क्षणाला मन स्थिर होतं, खटपट मिटे न कोय, जब मन की खटपट मिटे तो झटपट दर्शन होय. ज्या ठिकाणी मनाची खटपट संपली त्या ठिकाणी आपल्याला देवाचं दर्शन आहे. आणि ती खटपट संपवण्यासाठीच रामकथा हे मनासाठी रसायन. आणि म्हणून तुलसीदासजी महाराज म्हणतायत, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. मी रघुनाथजींची गाथा कशासाठी लिहिली, तर मन पवित्र करण्यासाठी. कारण मनच हे असं आहे की जे आपला मित्र आहे, आणि मनच असं आहे की जे आपला शत्रू आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादये, आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. हा मनच मित्र आहे आणि मनच शत्रू आहे. म्हणून मनाला स्थिर केलं पाहिजे. पण बऱ्याच जणांची हीच भानगड आहे. अर्जुनाने सुद्धा देवाला प्रश्न विचारला होता. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू मनही मीची करी, माझी ये भजनी प्रेमदरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एका ते, तू मन मला अर्पण कर. पण अर्जुन म्हटला, देवा एवढं सोपं नाही रे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरेव सुदुष्कृतम. ते भयानक चंचल आहे. ते एका जागेवर स्थिर होत नाही ना, एका ठिकाणी थांबत नाही ना. तेव्हा भगवंत अर्जुनाला मन स्थिर करण्याचे काही उपाय सांगतायत. कोणते उपाय आहेत? असंशयम महाभावो मन दुर्निग्रहम चल, अभ्यास न तो कौंतेय वैराग्य न च गृह्यते. मन स्थिर करण्याचा उपाय सांगितला. कुठला उपाय आहे? एक विषय परत परत करणे, याला अभ्यास म्हणतात. एकदम वाळलेलं लाकूड जर घेतलं टणक, आणि त्या लाकडाने दगडाला जर आपल्याला चिरायचं म्हटलं, ते लाकूड किती दिवस दगडावर आपटल्यानंतर दगड चिरला जाईल? तुमचं काय मत आहे? घरी जाऊन करून बघा. लाकूड तुटेल पण दगड तुटणार नाही. पण डोंगरामध्ये जे झाड अगदी लाकडामध्ये उगवतं, दगडामध्ये उगवतं, ते दगडाचा पार भेद काढून पलीकडच्या दगडामध्ये प्रवेश करतं. ओलं लाकूड, ओलं मूळ, पण ते आपल्यासारखा एकाच दिवसात दगड तोडायला जात नाही. ते हळूहळू अभ्यास करतं. जगद्गुरु तुकोबारांची भाषा ऐका म्हणजे लक्षात येईल. ओली मूळ भेदी, खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. वास्तविक पाहता कोरडं लाकूड दगडाला भेदन करू शकत नाही, पण ओलं मूळ त्या दगडाचं भेदन करून पलीकडे निघून जातं. हा त्याचा नित्यचा अभ्यास. पूर्वीच्या काळामध्ये विहिरी होत्या, त्या विहिरीवर मोठ असायची. आमच्या शेतात आजही आहे गावाकडे. ती जुनी विहीर तशीच ठेवलेली आहे, म्हणून दिसते बघायला.
ज्या दगडावरून तो दोर खालीवर व्हायचा ना, त्या दगडाला त्या दोराच्या इतकी एक वळखण पडायची. तेवढी जागा त्या दगडाची कापल्या जात होती त्या मापाची. का बरं? वास्तविक पाहता दोराने दगड कापल्या जात नाही, पण तो दगड रोज अभ्यास करायचा. खाली जा वरे, खाली जा वरे. त्या घर्षणाने, त्या अभ्यासाने तो कठीण दगड सुद्धा दुभंगला जातो आणि त्या दगडाच्या मापाचं त्याला ओळखण पडते. अभ्यासाचा परिणाम. तसं हे मन पवित्र करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. या मनाचं एक चांगुलपण आहे. या मनाला जर एखादी वस्तू आवडली ना, एखादी व्यक्ती आवडली ना, तर हे मन कितीही त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी हे जात नाही. हा तो चांगुलपणा आहे ना, हा ज्या दिवशी देवाकडे कन्वर्ट होईल त्या दिवशी संसारातलं कोणतंही तुम्ही कार्य केलं तरी ते परमार्थात गणल्या जाईल. म्हणून कथा ऐकायची कशासाठी? त्या मनाला पवित्र बनवण्यासाठी कथा ऐकायची आहे. आणि या मनाला पवित्र बनवण्यासाठी कोणाचा आधार घ्यावा लागेल? तर तुलसीदासजी महाराज म्हणतात, मी माझ्या गुरूंच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि म्हणून प्रथम चौपाईमध्ये आतापर्यंत श्लोक चालू होते, आता रामायणातली पहिली चौपाई. आणि त्या पहिल्या चौपाईमध्ये तुलसीदासजी महाराज गुरूंना वंदना करतात. बंदवु गुरुपद पदुम परागा, पदुम परागा, सुरची सुबास सरस अनुरागा. राम सिया राम जय जय रामा बोला. राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. हे बंदवु गुरु पद पदुम परागा, सुरची सुबास चरण अनुरागा. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. आम्ही अमुरी माया चूर्ण चारू, सुमन सकल भवद्विज परिवार. बोला. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. ज्याचे ज्याचे जे सद्गुरू असतील ना, त्यांनी इथूनच नमस्कार करा. रामायणातली पहिली चौपाई आहे. शब्द चुकीचे नाही आहेत, फार गोड शब्द आहेत. मला वाटलं आतापर्यंत 7-8 वर्ष रामायण झालं, चौपाया पाठ झाल्या असतील तुमच्या. म्हणा माझ्या पाठीमागे. बंदवु गुरुपद पदुम परागा. बोला. सुरुची सुबास सरस अनुरागा. जर हे नाही आलं तर प्रत्येक चौपाईच्या पाठीमागे असं म्हणायचं, राम सिया राम जय जय राम. बोला. कथा मला एकट्याला उक्ती दिली नाही, सगळ्यांनी मिळून कथा करायची आहे. या वर्षीची सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हायचंय, त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा आहे. बघा किती गोड अर्थ आहे चौपाईचा. बंदवु गुरुपद पदुम परागा, सुरुची सुवास चरण अनुरागा. अमीय मुरीमय चारण चारू, समन सकल भवद्विज परिवारू. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री
राम जय राम जय जय राम. फार गोड वर्णन तुलसीदासजी महाराजांनी केलेलं आहे. बंदऊ गुरुपद पदुम परागा. गुरुदेवांच्या चरणावर नतमस्तक झालं. गुरु काय आहे? गुरु, गु शब्द म्हणजे अंधकार, रु म्हणजे प्रकाश. जो अज्ञान रूपी अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातो तो गुरु. ज्ञानोबारांच्या इतका आवडीचा विषय आहे ना गुरु. ज्ञानेश्वरी कधी वाचली असणार तुम्ही तर ज्ञानोबारांनी ज्या ज्या वेळेला गुरुचा विषय आला ना, ज्ञानोबारांनी अशा ओव्या लिहिल्यात. हल्ली वाचन फार कमी झालं जीवाचं. जयाचे अंगे असिके तेज लावूनी अर्के अंधाराचे सावाईके लोटी जात असे. समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्यात सौंदर्य जयाचे होते. ज्ञानोबारांनी एक चढ एक ओव्या गुरुसाठी बनवल्या. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु काय करतात? अज्ञान रूपी अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. जसे आई वडील आपल्या मुलीला सुसंस्कारित बनवून लग्नाला उपवर होईपर्यंत तिचा सांभाळ करतात आणि सुसंस्कारित झाल्यानंतर तिचं लग्न लावून देतात, तिला संसारासाठी पाठवतात. उत्तम वडील, आई वडील आपल्या घरातच मुलीला कधी ठेवून घेत नाहीत. तिला संसारासाठी जसं पाठवतात तसं उत्तम गुरु आपल्या शिष्याचे सगळे दोष निवृत्त करून त्याला सुसंस्कारित बनवून त्याला आत्म अपरोक्ष ज्ञानी बनवून देवाच्या स्वाधीन करतात. त्याला गुरु म्हणतात. पण आजकाल गुरु शिष्याचं नातं फार बदललं. लालची गुरु और लोभीचे लादोनो नरक में टेलम ठेला. शास्त्र सांगते गुरुने कधी काही मागू नये, कारण मागणारा लहान असतो आणि शिष्याने सर्वस्व दिलं पाहिजे. श्रीमद भागवतात आपण ऐकलं असेल, जगताचा ईश भगवान नारायण ज्या वेळेला वामन बनवून येतो ना, त्यावेळेला ज्ञानोबारांनी आणि अधिकरून संतांनी त्या देवाला कमीपणा बनवले. नाथ महाराजांनी तर एकनाथी भागवतामध्ये किती गोड शब्दामध्ये देवाला टोचकं बोलले बघा. आशा उपजली अनंतासी नीच वामनत्व आले त्यासी. काय शब्द वापरले? नीच वामनत्व. आशेने दीन केले देवासी, काय कथा इतरांची. देणारा कधीही श्रेष्ठ असतो आणि घेणारा कधीही कमी असतो. म्हणून कधीही जीवन जगत असताना देणाऱ्याच्या यादीत आपण असणार ना, तर घेणाऱ्याच्या यादीत बसू नका. देणारा कधीही श्रेष्ठच असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की सद्गुरू जीवनामध्ये भगवंताचं अपरोक्ष ज्ञान करून देतात. ज्याच्या जीवनामध्ये गुरुकृपा झाली ना मायबाप, त्याच्या जीवनामध्ये कधी भगवंताची कृपा अवलंब झाला त्या देवकृपेचा असं कधी घडत नाही. संत काय आहेत तर संत हे भगवंताचं सौम्य रूप आहे. ज्या दिवशी संतांचं दर्शन होतंय ना, समजावं काही कालानंतर आपल्याला भगवंताचं दर्शन होणार आहे. काही समीकरण जीवनातले असे आहेत की ज्या समीकरणाने आपल्याला कळेल की आपलं काही काळानंतर देवाचं दर्शन होणार आहे. जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना, तेरा हरि से मिलन होगा, तेरा हरि से मिलन होगा.
मन में दूजा कोई न भाए, सब में ये तो राम दिख जाए, तब इतना समझ लेना तेरा प्रभु से मिलन होगा. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये संत भेट होईल, ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये संतांचं दर्शन होईल, काही काळानंतर भगवंताचं दर्शन होतच. आपण कालच्याच कथेत ऐकलंय, पहिले हनुमंतजींचं दर्शन, नंतर रामप्रभूंचं दर्शन. याच रामायणात आपण ऐकणार आहे, पहिले मतंग ऋषीचं दर्शन, नंतर रामप्रभूंचं दर्शन. पहिले हनुमंतजींचं दर्शन, नंतर सुग्रीवाला रामाचं दर्शन. अशा अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईल. पहिले विभीषणाला रामप्रभूंच्या आधी ज्यांचं दर्शन झालं ते हनुमंतजींचं आणि नंतर रामप्रभूंचं. अशा अनेक हजारो उदाहरणं मला देता येतील की संत दर्शन झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. कारण जी दृष्टी संतांकडे असते देवाला ओळखण्याची, ती आपल्याकडे नाहीये. म्हणून अदृश्य दर्शने संतांचे, रवी दीप हिरा दावी ती देखणे. अदृश्य दर्शने संतांची या त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जिथपर्यंत गुरुची कृपा होत नाही तिथपर्यंत भगवंताची कृपा होत नाही. आणि म्हणून तुलसीदासजी महाराजांनी पहिल्या चौपाईमध्ये गुरूंची वंदना केली. बंदव गुरुपद पदुम परागा. गुरूंचं दर्शन कसं केलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. ज्येष्ठांचं दर्शन करत असताना, गुरूंचं दर्शन करत असताना कधीही गुडघ्यापर्यंत हात नेऊ नका. बंदव गुरुपद पदुम परागा, हे आपलं डोकं त्यांच्या चरणावर ठेवलं पाहिजे. का? कारण याच्यात लई कुटाने भरलेले असतात. हे जिथपर्यंत साधूच्या चरणावर, देवाच्या चरणावर नतमस्तक होत नाही ना, तिथपर्यंत हे फ्री होणार नाही. अध्यात्मशास्त्र असं सांगतंय की संतांचे चांगल्या पुण्याची सगळी पावती त्याच्या चरणाच्या 2 अंगठ्यांमध्ये येत असते. म्हणून त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. श्री संताची माथा चरणावरी. आता नमस्काराची पद्धत बदलून गेली. जेव्हापासून मुलं कॉन्व्हेंटमध्ये जायला लागले तेव्हापासून नमस्कार संपलाय. कारण सकाळी सकाळी पूर्वीचे मुलं आईवडिलांचा नमस्कार करत होता आमच्या काळापर्यंत. आता सकाळी सकाळी गुड मॉर्निंग शब्द म्हटला की संपला विषय. आता मला एक सांगा मुलींनो, मी सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं, तुम्ही मला काय म्हणणार? बॅड मॉर्निंग. मग गुड मॉर्निंग म्हणणार. बरं, हे गुड मॉर्निंग प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं चालेल? समजा आपल्या घरामध्ये कोणीतरी ज्येष्ठ आजोबा आजी वारलेत आणि तुम्ही सकाळी सकाळी तुमच्या वडिलांजवळ आलेत आणि तुमच्या वडिलांना म्हटले गुड मॉर्निंग. तुमचे वडील तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतील का कानाखाली गुड मॉर्निंग देतील? तसं राम राम म्हणण्याची आपली पद्धत होती. हा राम राम कोणी मृत्युमुखी जरी पडलं तरी तिथे सुद्धा घेतला जातो. मग ज्या रामाच्या भूमीत आपण जन्माला आलो त्या रामाला का सोडतात? इंग्लिश शिका बट इंग्लिश जगू नका. पाश्चात्यकरणांनी आपल्यावर एवढं प्रगल्भता वाढवली की आपण इंग्लिश बोलल्याशिवाय आपल्याला आपला दिवसच सुरू होत नसेल तर आपण कधीतरी विचार केला पाहिजे की आपण नेमकं आहोत तरी कोण. तुम्ही इंग्लिश शिकू नका असं माझं म्हणणं नाही. कुठल्याही विषयाचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कुठल्या तरी लेखकाने एक म्हण लिहिली, एक काल परवा 7-8 दिवसापूर्वी माझ्या वाचनात गेली, स्टडीज लॅम्प ऑफ अवर लाईफ. अभ्यास हा माणसाच्या जीवनामध्ये दिव्याप्रमाणे काम करतो, केला पाहिजे. कुठलाही विषय असू द्या तो अभ्यास केला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की माय सोडून मावशीच्या मागे लागणं. तुम्हाला मला 1-2 भाषा येतात तोडक्या मोडक्या. तोडकी मोडकी हिंदी येते, चांगली मराठी येते आणि लंगडी लुंगडी इंग्लिश येते. ज्यांना 56 भाषा येतो त्या मायबाप, किती 56 भाषा येतो त्या, ते ज्ञानोबाराय म्हणतात, माझा मराठीच बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ये मराठीचे नगरी.
ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. जर त्या ज्ञानोबाऱ्यांना 56 भाषा येत होत्या तरी सुद्धा ज्ञानोबाऱ्या म्हणतात मराठी भाषेसारखी भाषा नाही. मग का मराठी सोडून तुम्ही दुसऱ्याच्या मागे लागलात? का लागलात? किती आई अशा आहेत इथे बसलेल्या की ज्या आपल्या मुलांना आईच म्हणायला लावतात. एकदा बोट वर करा बरं. आणि किती आई अशा आहेत की ज्या मम्मी म्हणायला लावतात. एकदा बोट वर करा. आता बोलूच का जरा मोकळं? हा, मला पण चांगली शाळा येते. 4थी 5वी शिकलेलो आहे मी पण. हा नाही म्हणतात जास्त शिकलेले आहेत. माझं पण M.Com झालंय, माझ्या मिसेसचं पण M.Com झालंय. तरी तुम्ही माझ्या माघारी माझ्या घरी जा, आजही माझी मुली आणि मुलगा आई आणि बाबाच म्हणतो. लेक्चरशिप म्हणून 3 वर्ष काम केलं तरी सुद्धा मुलांवर संस्कार तेच घातलेत. आपण कुठे चाललोय याची कधीतरी आपण स्वतः परीक्षण केलं पाहिजे. मी माझी स्तुती नाही सांगत मायबाप, पण व्यासपीठाकडून हात जोडून तुम्हाला मागणं करतो. तुम्हाला पटत असेल तर बघा, आई शब्दामध्ये जी ताकद आहे ती मम्मीमध्ये नाही आहे. कशाला म्हणतात मम्मी? इग्लू देशामध्ये मेलेल्या माणसाच्या पिरॅमिड्सला मीन्स थडग्याला हेही कळत नसेल तर मुडद्याला मम्मी म्हणतात. त्याचा अपभ्रंश आपण केला मम्मी. आणि इकडे डॅडी, ही गेलेली, हे गेलेला, आणि मग ते मोठं झाल्यावर म्हणतं मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. ये उसकी गलती नहीं है, हमारी गलती है. हमने उसको पढ़ाया वैसा. बरं, आत्ता झालेले ते कवी, त्या कवीला हा शब्द आठवला नसेल का हो? मम्मी माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. त्याला मम्मी शब्द आठवला नसेल आताच्या कवीला. मग त्याने मम्मी का लिहिलं नाही, आईचा शब्द का वापरला? कारण त्याला माहिती आहे आई शब्दामध्ये जी ताकद आहे ती मम्मीत नाही आहे. आजही आमची आजी जिवंत आहे. आमचे वडील आमच्या आजीला तोंड भरून माय म्हणतात. जाऊ द्या, माय आपल्याला लई चुकीचं वाटत असेल, लई शिकलेले असणार तर आई तर म्हणा ना. आई कशाला म्हणतात? जी आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन करून देते ती आई आहे. म्हणून आजपर्यंत मम्मी म्हणायला लावत असणार तर जाऊ द्या, पण इथून पुढे तरी तुमच्या मुलाला आई म्हणायला लावा. कारण आई म्हटल्यानंतर चेहऱ्याचे तेज बघा, आणि मम्मी म्हटल्यानंतर बघा असं वाटतं कोणी गेलं की काय. तुमचा चेहरा आरशात बघा तुम्ही आई म्हणताना आणि मम्मी म्हणताना. असं करू नका. कारण आपण ज्या भारतभूमीमध्ये, ज्या महाराष्ट्रात राहतो ना, त्याची आन बान आणि शान म्हणजे आपले शब्द आहेत. इंग्लिश सारखी एकवचनी भाषा कुठलीच नाहीये दुसरी. तुम्हाला तुमच्या आईला जरी बोलवायचं असेल तरी काय म्हणावं लागतं? मला तेवढी इंग्लिश येत नाही, बोल ना. तू कॉन्व्हेंटला आहेस ना? तुझ्या आईला, तू लांब उभी आहे, तुझ्या आईला तुला म्हणायचं इकडे ये, काय म्हणणार? यू शब्द वापरणार ना? काय शब्द वापरणार? कमिंग शब्दाच्या आधी काय वापरणार ते सांग मला. एकवचनी शब्द वापरला जातो, बरोबर ना रे पोरो? आईला पण यू, बापाला पण यू, त्यांना पण यू. तसं मराठी भाषेत आहे का? पतिदेवांना बोलवायचं असले तर तुम्ही इकडे या. ज्या भाषेमध्ये आदर आहे ना मायबाप, जगाच्या पाठीवर किती भाषा जाऊ द्यात. शिकागोच्या परिषदेमध्ये या महाराष्ट्रातली एक व्यक्ती गेली होती, आणि ज्या महाराष्ट्रातल्या व्यक्तीने शिकागोची परिषद माझ्या भगिनी आणि बंधूंनो या 2 शब्दावर जिंकली, तो हा महाराष्ट्र आहे. का आपण दुसऱ्याच्या मागे लागलोय? कधीतरी याचा विचार केला पाहिजे.
एवढा पवित्र देश आहे हा. आता हे बोलायला थोडंसं बाजूला जाईल. मला रामकथा सांगायची आहे. काय चाललं होतं आपलं? नमस्कार करण्याची पद्धत सांगत होतो. गुरूंच्या चरणावर, आई वडिलांच्या चरणावर नमस्कार केला पाहिजे, ही आपली पद्धत आहे. आता मुलं हल्ली दोनदाच नमस्कार करतात. एकदा सोनं देताना दसऱ्याच्या दिवशी, आणि परत त्याने नमस्कार केला तर समजावं याचा पेपर आहे. नमस्कार करण्याची पद्धत संपली. किती लहान मुलं रोज आई वडिलांचा नमस्कार करतात. बोटवर करा बरं एकदा. त्यांनी बघितलंय ना, आपले आई वडीलच करत नाहीत, मग आपण कशाला करायचं? रामायण आपल्याला शिकवतं मायबाप. रामायणामध्ये पुढे चौपाई आलेली आहे. प्रात उठी कै रघुनाथा, मातु पितू गुरु नावही माता. रामप्रभू सगळ्यात पहिले उठल्यानंतर काय काम करतात म्हटले तर आई वडिलांचं आणि गुरुजींच्या चरणावर डोकं टेकून नमस्कार करतात. ज्याच्या आई वडील जिवंत असतील ना, त्याने सौभाग्यवान समजलं पाहिजे. आणि ज्या मुलींचं लग्न राहिलं असेल ना, त्या मुलीने तो रोज आपल्या वडिलांचा नमस्कार केला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जगातला आई वडिलांच्या चरणाचा स्पर्श, त्या स्पर्शासारखं सुख तुम्हाला आयुष्यात कुठेच प्राप्त होणार नाही, कुठेच नाही मिळणार. आणि मुलगी तर तिला जायचं आहे म्हणून तिने बापाचा रोज नमस्कार केला पाहिजे. कारण बापाच्या मुखातून निघालेले आशीर्वाद तिच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट आले तरी सुद्धा त्या संकटामध्ये तिला लढण्याची ताकद देत असतात. आज आपण गुड मॉर्निंग म्हणून सकाळी सकाळी शुभप्रभात म्हणून मोकळं होतो, पण नमस्कारामुळे आपल्या जीवनात एक हानी झाली, आपण आशीर्वादाला विनमुख झालो. पूर्वीच्या काळात आईवडिलांचा नमस्कार केला की सहजच आईवडिलांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडायचे. यशवंत हो, आयुष्यमान भव, जा तुझं चांगलं होईल, हे आशीर्वाद आजी आजोबांच्या आई वडिलांच्या मुखातून बाहेर पडायचे. आज आपण नमस्कार करत नाही ना, म्हणून त्या आशीर्वादांना आपण विमुख झालो. शास्त्र सांगते चत्वारस्य वर्धन्ते आयु विद्या यशोबलम. 4 आशीर्वाद आपल्याला नमस्काराने प्राप्त होतात. आयुष्य वाढतं, विद्या वाढतं, बल वाढतं, यश वाढतं. कोणाकोणाचं वाढलं विस्तार करायला वेळ नाही, एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर बघू. पण गुरुजींच्या चरणावर नतमस्तक होऊन नमस्कार केला पाहिजे. संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन नमस्कार केला पाहिजे. बंद हो गुरु पद पदुम परागा, सुरची सुबास सुरस अनुभागा. आणि म्हणून असा नमस्कार केल्यानंतर गुरुजींना सलेंडर झालं पाहिजे. गुरुजींना शरण गेल्याशिवाय जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती नाही. पण कधी कधी होतं असं की गुरु चांगले असतात पण शिष्य चुकीचं असतं. कधी कधी होतं असं की शिष्य चांगला असतो पण गुरु नीट नसतात. कधी कधी असं असतं गुरु शिष्य नीट असतात पण गुरूंनी दिलेल्या मंत्राच्या वर अभ्यास करणं शिष्याचा राहून जातो. जसं शेतकरी शेती चांगली आहे पण जर बीज खराब असेल तर शेतीमध्ये उगवणार नाही. एखाद्या वेळेला बीज चांगलं असेल पण शेती पडीत असेल तर त्याच्यामध्ये कितीही चांगल्या क्वालिटीचं बीज टाकलं तरी ते उगवत नाही. एखाद्या वेळेला बीजही चांगलं आहे आणि शेतीही चांगली आहे पण जर त्याला पाणी दिलं नाही तर ते उगवत नाही, लहानाचं मोठं होत नाही. तसं गुरु चांगले आहे, शिष्य चांगले आहे, पण जर दोन्ही चांगले असले पण गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जर अभ्यास करत नसेल तर त्या मंत्राला घेऊनही काहीच फायदा नाही. एकदा एक गुरुजी 2 शिष्यांच्या घरी एकाच गावात गुरुजी राहत होते म्हणून गुरुजी आले. गुरुजी आल्यानंतर गुरुजींनी दोन्ही शिष्यांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद स्वरूप दोघांनाही एक हरभरा दिला. हरभरा दिल्यानंतर दोघांनी तो हरभरा घेतला. एका शिष्याने गुरूंची आठवण म्हणून तो हरभरा आपल्या शेतीत पेरला. त्या हरभऱ्याचे अनेक हरभरे निर्माण झाले. पुन्हा ते हरभरे पेरले, त्या हरभऱ्याचे अजून हरभरे निर्माण झाले. त्या हरभऱ्यांनी अजून 1-2 एकर हरभरा पेरला. त्याची भरपूर मोठी जवणच्या जवण त्याच्या शेतामध्ये लागली. एकाने तो हरभरा घेतला, गुरूंनी दिलेला प्रसाद कपड्यामध्ये बांधला आणि तिजोरीत ठेवून दिला. बऱ्याच कालावधीनंतर 10-15 वर्षानंतर गुरुजी आलेत.
पहिले एका शिष्याच्या घरी गेले, ज्या शिष्याच्या घरी गेले ज्यांनी हरभरा भगवंताच्या गुरुजींचा आशीर्वाद म्हणून शेतात पेरला होता, त्याचं घर फार मोठं दिसलं. पत्र्याचं घर आज सिमेंट कॉन्क्रीटचं झालं. गुरुजी म्हणतात, वा, फार आनंद वाटला तुला तुझी प्रगती बघून. तेव्हा तो शिष्य म्हणतो, गुरुजी हा तुमचाच कृपा आशीर्वाद आहे. तुम्ही दिलेलं एक बीज, त्या एका बीजाचे अनेक बीज मी निर्माण केले. त्या अनेक बीजापासून मी भरपूर हरभरा पेरला आणि त्याचा परिणाम गुरुजी एवढी मोठी थप्पी जी लागली ना, हा तुमचा कृपा आशीर्वाद आहे. याच्यातलं एखादं पोतं तुम्ही आश्रमातही घेऊन जा. गुरुजी तिथून निघालेत, दुसऱ्या शिष्याच्या घरी आले, तेच पत्रे, तशीच परिस्थिती बघितली आणि गुरुजींनी विचारलं, काय रे तुझ्यात काहीच बदल झाला नाही? तेव्हा तो शिष्य म्हणतो, गुरुजी तुमची माझ्यावर कुठं कृपा आहे? तुमची तर त्याच्यावरच कृपा आहे. तो श्रीमंत झाला आणि मी गरीब आहे. तुमचं माझ्याकडे लक्ष नाही आहे गुरुजी. तेव्हा गुरुजी म्हणतात, राजा त्याला आणि तुला दोघांनाही मी सारखाच प्रसाद दिला होता, फक्त त्याने त्या प्रसादाचा उपयोग व्यवस्थित केला. तू काय केलं त्या प्रसादाचं? तो म्हटला, गुरुजी मी सांभाळून ठेवले ना. 14 वर्षानंतर तिजोरीतली ती पुतळी काढली तर त्या हरभऱ्याला भुंगे लागलेले होते आणि त्याचं सगळं पीठ झालेलं होतं. गुरुजी म्हटले, राजा प्रसाद सगळ्यांना सारखाच दिला होता, पण त्या प्रसादाचा उपयोग कसा करावा हे तुझी विवेक बुद्धी जागृत झाली नाही. आणि ज्याची विवेक बुद्धी जागृत झाली त्याने घर बांधलं आणि फार मोठी थप्पीच्या थप्पी त्याच्या घरात हरभऱ्याची लागलेली आहे. तसं आपलं शिष्यत्व आपणही चेक केलं पाहिजे. गुरु उत्तम आहेत, पण आपण गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अभ्यास करतोय का? गुरूंनी दिलेल्या मंत्रावर आपण अवरुद्ध होतो का? आपला विश्वास आहे का? नुसतं दुसऱ्याने माळ घातली म्हणून आपण जर माळ घालत असणार तर याला काही फायदा नाही आहे. त्याच्यावर विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काही ठिकाणी असं असतं की एखाद्या शिष्याने जर शिष्यत्व पत्करलं तर काही नास्तिकवादी लोक त्याला नावं ठेवत असतात. काही म्हणतात एखाद्याने जर गुरु केलेत आणि माळ घालायला लागला, चंदन लावायला लावला तर लोक म्हणत असतात, बापरे तुम्ही तर आता संतच झालेत. काय तो 101चा टिळाण, काय ते वातावरण. त्याला वाटतं मी आतापर्यंत वाईट वागत होतो, आता सुधारलो तर मला लोक नावं ठेवायला लागले. तो घरी येतो, माळ काढतो आणि बाजूला होऊन जातो. एक लक्षात ठेवा, जसं झाड लहानाचं मोठं होत असताना नास्तिकवादी बकऱ्या येतात आणि त्याचे शेंडे खुडतात ना, उत्तम शेतकरी तो असतो की ते झाड लहान असेपर्यंत त्याला काटेरी कुंपण लावतो. कारण त्या शेतकऱ्याला माहिती आहे एकदा झाड मोठं झालं ना की मग मोठं झाल्यानंतर त्या झाडाला हत्ती जरी खेटून गेला तरी त्या झाडाला काही होत नाही. तसं उत्तम विवेकवान पुरुष विवेकाचं कुंपण आपल्या विचारांच्या भूमीला घालतोय आणि जिथपर्यंत ते लहान आहे तिथपर्यंत नास्तिकवादी बकऱ्यांपासून लांब राहतो. आणि एकदा मोठं झालं रे झालं की मग कितीही मोठे नास्तिक त्याच्या समोर येऊन उभे राहिलेत तरी सुद्धा त्याच्या मनावर विक्षिप्त वातावरण तयार होत नाही. याला म्हणतात उत्तम शिष्य आणि उत्तम गुरु. बंधू गुरुपद पद्म परागा, याचा दुसरा अर्थ असा की गुरूंनी सांगितलेले कार्य केले पाहिजे. आजही ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपल्यात नाही आहे, पण ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांचा गाथ्यासारखा अद्भुत ग्रंथ आपल्याजवळ आहे. त्याचं वाचन करणं, त्याचं श्रवण करणं, त्या ग्रंथाची सेवा करणं हे ज्ञानोबा आहे तुकोबा यांची सेवा करण्यासारखं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, बंधू गुरुपद पद्म परागा सुरची सुबास सुरस अनुरागा. जो कोणी गुरुजींच्या शब्दांवर विश्वास ठेवतो त्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती होते. आणि दुसऱ्या चौपाईमध्ये तुलसीदासजी महाराज मैया जगदंबेची स्तुती करत असताना काही विशेषण वापरतात. जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की. जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान के. ताके जुगपद कमल मनाओ जासु कृपा निर्मल मति पाओ. राम सिया राम सिया राम राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय
सिया राम जय जय राम। जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निदान की। जनक सुता पहिला शब्द वापरला, दुसरा जननी जानकी जगत जननी जानकी आणि तिसरा शब्द वापरलेला अतिशय प्रिय करुणा निदान की। पहिले लहानपणाच्या स्वरूपाला वंदना केली, नंतर आई स्वरूपाला आणि नंतर पत्नी स्वरूपाला वंदना केली। तीनही स्वरूपांना एकाच चौपाईमध्ये तुलसीदासजींनी वंदना केली। त्यानंतर तुलसीदासजींनी सगळ्यांना वंदना करताना शरयूला वंदना केली। एवढंच नाही तर तुलसीदासजी महाराजांनी रामायणाच्या सुरुवातीला निंदकाला सुद्धा वंदना केली। का निंदकाला वंदना करतायत? कारण असं म्हटलेलं आहे, निंदक नियरा राखिया आंगन कुटी धुवाए बिनो पाणी साबण बिना निर्मल देत बनाए। निंदकाला सुद्धा नमन केलंय। का नमन केलंय? कारण तुलसीदासजींना जगत कसं दिसलंय तर तुलसीदासजी म्हणतात, मला सगळ्या जगामध्ये एकच स्वरूप दिसलेलं आहे। सिया राममय सब जग जानी करऊ प्रणाम जोरी जुग पानी। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। सिया राम माया सब जग जानी करऊ प्रणाम जोरी जुगबानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। सगळं जगत सगळ्या स्त्रिया सीतारूप दिसल्यात आणि सगळे पुरुष राम स्वरूप दिसलेत। म्हणून तुलसीदासजी महाराज म्हणतात, सिया राममय सब जग जाणी करू प्रणाम जोरी जुग पाणी। सगळ्यांना नमन केले आणि नंतर नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे। नाम कसं आहे, या नामाचं महत्त्व तुलसीदासजी महाराज सांगू लागलेलं आहे। महामंत्र जोई जपत महेशु काशी मुक्ती हेतुपदेशु। भगवान महादेव ज्या नामाच्या जोरावरच काशीला मुक्ती देतात, ते नाम जर कोणतं असेल तर ते नाम आहे राम। म्हणून राम नामाचा महिमा सांगू लागलेले आहेत। किती मोठा महिमा आहे, जरा मुंग्यांना पाय आले असतील, आपण मोकळे करून येऊ। चला नामाचा महिमा ऐकत ऐकत आपण थोडंसं मोकळं होऊन येऊया। उभे राहा 2 मिनिटासाठी। तारा है सारा जमाना, सगळ्यांनी हाताने डाडी पायाने पावल्या मुखाने भजन। जो पावली खेळणार नाही त्याला शेजारच्याची शपथ। तारा है सारा जमाना राम जी हमको बितारो। तारा है सारा जमाना। तबल्याच्या बेसला आवाज द्या। सर्वांनी पावली खेळायची। हा, तारा आहे। कोणाकोणाला वाटतं रामप्रभूंनी मला तारावं? हाला जरा, शेजारचा हालत नसेल तर जोरात धक्का मारला तरी पाप लागणार नाही। तारा है सारा जमाना हो, तारा है सारा जमाना राम जी हमको बितारो। तारा है सारा जमाना श्याम हमको बितारो। तारा है सारा जमाना राम जी हमको बितारो। हरि बोल। नाराज असतील तर पावली खेळू नका। यहाँ पे राम जी के होके गाइए बड़े भाव के साथ।
केवट को तारा, हमने सुना है तुमने केवट को तारा, हमने सुना है तुमने केवट को तारा, हमने सुना है तुम तारो तारा है सारा जमाना। हरी बोल सर्वांनी पावली काढायची श्याम जी मामा। हमको भी तारो, तारा है सारा जमाना, श्याम जी हमको भी तारो। बोल प्रभु रामचंद्र भगवान की हमने सुना है तुमने शबरी को तारा, हमने सुना है तुमने शबरी को तारा, हमने सुना है तुमने शबरी को तारा, हमने सुना है तुमने शबरी को तारा। बेरोका हो बेरोका, बेरोका करके बहाना, राम जी हमको बितारो, तारा है सारा जमाना, राम जी हमको बितारो। हरि बोल। हमने सुना है तुमने अर्जुन को तारा, हमने सुना है तुमने अर्जुन को तारा, हमने सुना है तुमने अर्जुन को तारा, हमने सुना है तुमने अर्जुन को तारा। गीता का करके बाणा, राम जी हमको बितारो, तारा है सारा जमाना, राम जी हमको बितारो। हरि बोल। हमने सुना है तुमने भक्तों को तारा, हमने सुना है तुमने भक्तों को तारा, हमने सुना है तुमने भक्तों को तारा, हमने सुना है तुमने भक्तों को तारा। कथा का करके बहाना, राम जी हमको बितारो, तारा है सारा जमाना, राम जी हमको बितारो। हरी बोल सर्वांनी पावली खेळायचे, धन्य गीतोची एक हरिरंगी नाचे।
द्रौपदी को तारा। वस्त्रों का करके बहाना राम जी हमको बितारो, हरा है सारा जमाना राम जी हमको बितारो। हमको बितारो प्रभु हमको बितारो, हमको बितारो प्रभु हमको बितारो। हमको बितारो प्रभु हमको बितारो, हमको बितारो प्रभु हमको बितारो। हे तारा है तारा है तारा है सारा जमाना हम जे हमको बितारो, तारा है सारा जमाना राम जे हमको बितारो। सारा एकदा सर्वांनी वर हात करायचे, हमको बितारो। तारा है सारा जमाना हमको बितारो प्रभु हमको बितारो, राम जी हमको बितारो, राम जी हमको बितारो प्रभु हमको बितारो, प्रभु हमको बितारो, हमको बितारो प्रभु हमको बितारो, प्रभु हमको बितारो। बोल प्रभु रामचंद्र भगवान की जय। शबरी को तारा बेरों का करके बहाना है राम जी हमको बितारो। या जगतामध्ये तारणारे जर कोण असतील तर ते प्रभू रामचंद्रजी आहेत. म्हणून नामाचा महिमा सांगू लागलेले आहेत. कोणाला माहिती आहे नामाचा महिमा बोलू लागलेले आहेत. महिमा जासु जानगन राव प्रथम पूजित नाम प्रभाव. नामाचा महिमा गणपती बाप्पांनी पहिल्यांदा जाणला. पहिला महिमा गणपती बाप्पांनी जाणलाय. आपल्या आईवडिलाच्या नामाचं बिल्बपत्र लिहिलंय आणि त्या बिल्बपत्रालाच प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घातल्यानंतर गणपती बाप्पांना प्रथम पूजेचा मान मिळाला. म्हणून भक्ती करत असताना डोळसपणाने भक्ती केली पाहिजे. बिल्बपत्र तर आपण नित्य रोज आपण वाहन करतो, देवाला अर्पण करतो. पण शिवपुराण अंतर्गत असं सांगितलेलं आहे, एका बिल्बाचे 3 पत्र जे असतात त्या 3 पानाचं बिल्बपत्र, पहिल्या पानावर ओम, दुसऱ्या पानावर नमः आणि तिसऱ्या पानावर ओम नमः आणि शिवाय, हे 3 पानावर जर चंदनाने लिहिलंय आणि ते जर महादेवाला अर्पण केलंय तर महादेवाच्या जवळ आपल्याला स्थान मिळतं. आता शिवपुराणातले उपाय सांगितलेले आहेत, पण मला सांगायला त्याचे वेगळे पैसे मी घेईल. सांगू का? खुशाल हो म्हणतात, मला रामायण पुढे न्यायचंय. उद्या येईल शिवजींचं चरित्र तेव्हा सांगेल. गणपती बाप्पांनी त्या नामाचा महिमा जाणला. राम लिहिलं आणि राम नामाला प्रदक्षिणा घातली तर पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त झालंय. त्यानंतर कोणी नामाचा महिमा जाणला? काल आपण कीर्तनातही नामाचा महिमा ऐकलाय, पण आपल्याला रामायणात आलेल्या चौपायावर थोडा थोडा तरी विस्तार करावा लागेल, कारण तशी आपली पुढे रामायणाची लिंक लागणार नाही. म्हणून अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण बघूया. जान आदि कवी नाम प्रभाऊ
भयव शुद्धी करी उलटा जापू. ज्यांनी रामाच्या आधी रामायण लिहिलंय त्यांच्यासारखा नामाचा महिमा कोणालाच माहिती नाही. ज्यांना राम म्हणता येत नव्हतं काय म्हणत होते? मरा 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 मरा. त्याचा परिणाम काय झाला? उलटा नाम जपत जग जानी हो. वाल्मीक भय ब्रह्मज्ञानी. वाल्मीक तरला उलट्या नाम स्मरणा. मरा 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 म्हणू लागले. त्याचा परिणाम वाल्मिकजींना एवढं ज्ञान प्राप्त झालं की पुढे रामप्रभूंचा जन्म होणार आहे आणि रामप्रभू असं करतील हे आधीच लिहून ठेवलंय. हा जर महिमा कशाचा असेल तर हा रामनामाचा महिमा आहे. कोडियाची कीर्ती वाढली गह. केले रामायण रामादी. केले रामायण रामा. बोलिले वाल्मीक तैसेची करीन. वरतुनी दावीन नामा म्हणे. जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलंय तशा पद्धतीने वागावं लागलं प्रभूंना. हा परिणाम जर कशाचा असेल तर हा मरा मरा म्हणण्याचा परिणाम आहे. मग आपल्याला तर राम राम म्हणता येतं. आपण काय नाही करू शकत. जितकं पाप वाल्मिकाने केलं होतं तेवढं पाप तर आपण नाही केलंय. म्हणून नामाचा महिमा सांगत असताना सांगतायत नाम आदि कभी नाम प्रभावू. भयव सुधी करी उलटा जापू. राम नामाचा महिमा इतका आहे मायबाप की जो राम नाम गातो ना राम प्रभू त्याच्या मागे मागे धावत येतात. आमच्या गुरुदेवजींचे एक पद आहे. प्रातस्मरणीय राजेश्वरानंदजी स्वामी. राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले. आ जाते हैं राम कोई बुला के देखिए. मन भगवान का मंदिर है मैलना देना. मानवतन मोल रतन है व्यर्थ गमान देना. कोई जो हरिया करके मोल लगा कर देखिए. आ जाते हैं राम कोई बुला कर देखिए. कालच आपण कीर्तनात ऐकलं ना सुखे ये तो घरा नारायण. त्याला बोलवावं लागत नाही तो स्वतः येतो. हा रामनामाचा महिमा आहे. बरेच लोक म्हणतात महाराज जी क्यों राम 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 कहते हो. अरे राम नाम जब तक मुंह से दिल तक नहीं उतरता तब तक उसमें आनंद नहीं आता. नर्मदा किनारी नर्मदा परिक्रमा करत असताना मी असे साधू बघितले मायबाप की सकाळी 3 वाजेला नामचिंतनाला जर गेले तर 12 वाजेला नामचिंतनावरून परत येताना मी बघितले. 10-10, 8-8 तास एकाच ठिकाणी राम नामाची ध्वनी राम नाम जपणारे संत मी माझ्या डोळ्याने बघितले. मी नेहमी सांगत असतो ज्याला आपली भक्ती चेक करायची आहे ना त्याने एक तर नर्मदा किनारी जायचं नाही तर वृंदावनाच्या
भूमीमध्ये जायचं की किती भक्ती आहे. आपली भक्ती आला देव तर केला चेव, आला चेव तर केला देव. जसं नित्य भोजन करतो ना तसं नित्य भजन केलं पाहिजे. प्रातस्मरणीय डोंगरेजी बापूंचं एक वाक्य आहे. चौथीला शाळेमध्ये असताना आमच्या अकोल्यात डोंगरेजी महाराजांची भागवत कथा झाली होती. सरपंच साहेब फार अद्भुतपूर्व संत होते. मला एवढ्या मोठ्या माणसांची संगत मिळाली ना, त्यांचे थोडे थोडे गुण माझ्यात उतरलेत, बाकी काही नाही. त्यांच्या कथेमध्ये मी प्रत्यक्ष मेलेली गाय जिवंत होताना माझ्या डोळ्याने पाहिली. ही लांबची गोष्ट नाही आहे, 1998-89ची गोष्ट असेल. त्या महात्म्याच्या मुखातलं वाक्य आहे, जिस घर में भजन और भोजन साथ में होता वो घर घर नहीं होता, वो तो राम मंदिर होता है. त्या घरामध्ये भजन आणि भोजन सोबत होत असेल. किती घर अशा आहेत की ज्या घरामध्ये रोज एक आरती तरी सोबत म्हटल्या जाते. किती महत्व कळलं आपल्याला या मानव देहाचं. अशी भक्ती करा मायबाप की ज्या भक्तीने देव रिजला पाहिजे. आतापर्यंतचं जीवन माझं व्यर्थ गेलं हे जाणवलं पाहिजे आपल्याला. भक्ती करत असताना कधी कधी भगवंताचं नामचिंतन करताना आपल्याला असं वाटतं का की माझं देवा आतापर्यंत फुकट आयुष्य गेलं. जर वाटत असेल तर देवाने तुमचा स्वीकार केला. कधीतरी हे अवरुद्ध झालं पाहिजे. मनाला याची उद्विग्नता वाटली पाहिजे. मी आतापर्यंत ज्या दिशेने गेलो ती दिशा योग्य आहे का? काय सोबत न्यायचं आहे मला? राम नामाच्या व्यतिरिक्त काहीच सोबत येणार नाही. काहीच सोबत येणार नाही. सज धज कर जब मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. तिथून पुढे फक्त माणसाचा एकट्याचा प्रवास सुरू होतोय आणि तो प्रवास फक्त नाम जपावर सुरू होतो. म्हणून आता तरी माणसाने जपाला लागलं पाहिजे. घरी गेल्यानंतर एक गाठ बांधा. या रामनवमीपासून, या प्रतिपदेपासून, या गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष आहे. आज भारतीयांचं, महाराष्ट्रीयांचा आजचा पहिला दिवस आहे. आजपासून एक मनाला संकल्पना निर्माण करा. या शरीराला म्हणा तुला भरपूर खायला देतो रे, तुला पाहिजे ते देतोय, पण नियम एकच आहे, एका दिवसाला भजन किती करशील पहिले सांग. जर भजन करशील तर तुला भोजन मिळेल, नाहीतर हे शरीर काय कामाचं आहे. आपण काय खातो हो? खाली पडल्यानंतर, खाली उतरवल्यानंतर आपण आंबा खातो, पण आंब्याच्या सीझनमध्ये पहिली चोच मारणारा पोपट आपल्यापेक्षा किती सुंदर खातो. खाणं पिणं सगळ्यांना आहे, पण तरी मानव देह अनमोल का आहे? कारण या मानव देहामध्ये भजनाची त्या ठिकाणी निर्मिती आहे. या मानव देहामध्ये आल्यानंतर भजन करता येतं. या देहाचा हेवा स्वर्गाधिक देवांनी करावा असा हा देह आहे. म्हणून आजपासून खुणगाठ बांधा की मी नित्य एक तरी माळ जप करेल. नामचिंतनाचा परिणाम तुमचं अंतःकरण शुद्ध होईल, आणि ज्या दिवशी अंतःकरण शुद्ध होईल ना, त्या दिवशी तुमच्या हृदयपटलामध्ये देव आल्याशिवाय राहणार नाही. जर नामचिंतन वाढलं तर आपलं सगळं वागणं, बोलणं, सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणून नामचिंतनाकडे लक्ष दिलं पाहिजे. एक विशिष्ट वयानंतर माणसाच्या तोंडात का जोर येतं माहिती आहे तुम्हाला? म्हातारपण आलं की तोंडात जोर येतं, हातापायातला कमी होतो का? हे तोंडातला जोर आपल्याला सांगत असतो आता तरी नामचिंतनाला आपण लागलं पाहिजे. आता जर नामचिंतन केलं नाही तर पुढचा जन्म दुसऱ्याचकडे आपला होणार आहे. पण हा तोंडात जोर आल्यानंतर हे बोलू नये, आमच्या वेळेला आम्ही असं करत होतो, तुम्ही असं करा. तिसऱ्या शेतामध्ये एकदा पाईपलाईन केली म्हणजे झालं. अरे राजे, कधी कधी ती पाईपलाईन करता करता तुझीच लाईन तुटून जाईल ना, याचा कधी विचार केलाय का? कधी पुढचा मार्ग सुलभ करणार आहेत आपण?
मानव देह आपल्याला याच्यासाठीच मिळाला का? तुम्ही कितीही चांगलं घर बांधलंय आणि ते घर बांधल्यानंतर जर तुम्ही याच्या त्याच्या पुढे हात पसरवले, त्या पैसे याच्या त्याचे पैसे घेऊन, या बँकेचं कर्ज काढ, या मित्राकडून पैसे घे, त्या पाहुण्यांकडून पैसे घे, त्या सावकाराकडून उधारी काढ, हे सगळं करून तुम्ही घर बांधलंय आणि घर बांधल्यानंतर ज्या दिवशी वास्तुशांती आहे त्याच दिवशी तुम्हाला अटॅक आला आणि तुम्ही गेलेत. असं कधी घडलं का हो या गावामध्ये की मुलांनी हा विचार केला की आमचा बाप आमच्यासाठी अहोरात्र ज्याच्या नाही त्याच्या पुढे त्याने हात पसरवले आणि एवढा पैसा गोळा केला आणि आमच्यासाठी एवढं मोठं घर बांधलंय, आमचा बाप त्या घराच्या धावपडीत मरण पावला, आज आम्ही आमच्या वडिलांचा मृतदेह आमच्या घरातच जाळणार आहे, असं कधी घडलंय? असं कधी घडत नाही मायबाप. अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. 3.5 हाताची जागा प्रत्येकासाठी रिझर्व आहे, तिथेच जावं लागतं. मग एवढी धावपळ का? जो जन्म जन्मांतर सुद्धा आपल्या संगतीत आहे ते नाम जप आपण कधी करणार? म्हणून नाम जपाचा महिमा तुलसीदासजी महाराज सांगू लागलेले आहेत. किती मोठा महिमा आहे म्हटले. राम रमेती रमेती रमे राम मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. भगवान भोलेनाथजी पार्वतीला सांगतात, पार्वती एकदा राम म्हटलं तरी सहस्र नाम बाकीचे करण्याच्या तुलनेत आहे. म्हणून भोलेनाथजींना राम नामाचं महत्व माहिती आहे. किती माहिती आहे? जेव्हा काल कूट विष त्यांनी प्राशन केलेलं आहे. तरल कर तहद करतली कृत्या व्याप्त हलाहलम विषम अभक्षयम महादेव कृपया भूत भावना. ज्या वेळेला भगवान महादेवाने विष प्राशन केलं आणि विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाचा दाह होऊ लागला, तेव्हा तो दाह शांत करण्यासाठी भोलेनाथजींनी सुद्धा ज्याचा आश्रय घेतला ते राम नाम आहे. म्हणूनच तर म्हटलं जातं, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. याच्यापेक्षा मोठं काही येणार नाही आपल्यासोबत. जरा टाळी वाजवा, मोकळे हात करा, बोला म्हणा. राम पूजी सदाशिव. जगताचे ईश्वर भगवान महादेव सुद्धा जे भजन करतात कोणतं आहे? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम. और अभी अगर नमस्कार नहीं करोगे, अगर अभी भगवान का नाम चिंतन नहीं करोगे तो कबीरदास महाराज क्या कहते पता है? सुनो एक बार. जी भड़ा 2 दिन का महिमा, अब तुम कब से मिलोगे राम रे राम, अब तुम कब से मिलोगे राम. बोल राम बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम राम राम. जीवना 2 दिन का महिमा, अब
या नामचिंतनाचा परिणाम काय झाला? तुलसीदासजी महाराज म्हणतात, नाम प्रभाव जान शिवनी को, कालकूट फूल दीन मी को. कंठामध्ये विष साचलेलं असताना सुद्धा विष अमृतासारखं वाटू लागलं. काय कशाचा परिणाम आहे? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. नामचिंतनाचा परिणाम. पुढे नामाचा महिमा सांगत असताना अजून तुलसीदासजी महाराज काही उदाहरणं देतात. नाम जपत प्रभु कीन प्रणामू, भगत शिरोमणी भय प्रल्हादू. राक्षसाच्या घरात जन्माला आले प्रल्हादजी, पण भगत शिरोमणी झाले. कशाचा परिणाम आहे? नामचिंतनाचा. एवढंच नाही, ध्रुव सगला आणि जपेऊ हरिनामू, पायवू अचल अनुपपय थामू. ध्रुव बाळाने सुद्धा ते नामचिंतन केलं, आपल्या वडिलांची मांडी मिळावी. पण नामस्मरणाचा महिमा एवढा मोठा आहे की त्या ध्रुव बाळाला भगवंताने अढळपद देऊन टाकलं. तुलसीदासजी महाराज म्हणतात, एवढंच नाही, सुमिरिये पवन सूत पावन नामू, आपण बस करी राखे रामू. नामाचा महिमा सगळ्यात मोठं जर कोणी जाणत असेल तर ते हनुमंतजी. आपल्या बसमध्ये करून ठेवलंय भगवंताला. नामाचा महिमा. एवढंच नाही, अपि तू अजामिलु गजुगज कामिनी, बये मुकुति हरिनाम प्रभावू. कहे कहा गति नाम बड़ाई, रामन सकही राम गुण गावही. राम नामाचा महिमा कोणी कोणी जाणला? अजामिळ. श्रीमद भागवतामध्ये कधी झालंय का इथे भागवत? गावात झालंय का? अजामिळाचं उपाख्यान आपण ऐकलं असेल. ज्याने आपल्या मुलाचं नाम ठेवलेलं होतं नारायण. मरता मरता मुलाला हाक मारली तरी सुद्धा भगवंताची गती त्याला प्राप्त झाली. त्यानंतर गजू, ज्याने जीवनभर कधीच भगवंताची भक्ती केली नाही, पण आता दुःख फार आलं, कोणीच कोणाचं नाही हे कळालं, त्या गजाने, त्या हत्तीने त्याच जलाशयातलं एक फूल आपल्या सोंडेवर उचललं आणि भगवंताला अर्पण केलं. कोण असेल जो ब्रह्मांड नायक, हाके सरसी हाक देईल कामज. त्याचा परिणाम भगवंत हत्ती शब्द महिनेपर्यंत ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. भगवंताने त्या हत्तीचा उद्धार केला. त्यानंतरचं उदाहरण दिलेलं आहे गजू गणिकाऊ. एक वेश्या होती, त्या गणिकेचा उद्धार सुद्धा भगवंताने केला. तिने आपल्या घरातल्या पोपटाचं नाव राघोबा ठेवलं होतं. त्याला पाहून पाहून राघोबा राघोबा म्हणायची. वेश्या व्यवसाय करणारी सुद्धा भगवंताची स्थिती तिला प्राप्त झाली. नामचिंतनाचा एवढा महिमा आहे. राम नामाचा महिमा रामालाही माहिती नाही. म्हणून तुलसीदासजी महाराज म्हणतात, कही कहा तगी लागी बडाही, रामनु भये मुकुति हरी नाम प्रभाई. रामाला सुद्धा रामाच्या नामाचं महत्व माहिती. सागर तरुण जाण्यासाठी कोणाचीच ताकद नव्हती. तेव्हा जामवंतजींनी सांगितले, नल नीलाकडे एक असं वरदान आहे की हे जे टाकतील जमिनीमध्ये, हे समुद्रामध्ये, ते सगळं तरंगेल. म्हणून जामवंताने सांगितल्यानंतर नल नील दगड टाकू लागले पाण्यात. पण ते दगड एकमेकाला चिटकत नाहीयेत.
मग हनुमंतजींनी डोकं चालवलं. हनुमंतजी म्हणलेत एका याच्यावर राम लिहा, दुसऱ्या याच्यावर म लिहा, तेव्हा हे दगड चिटकतील. तसंच लिहायला लागले, दगड चिटकायला लागले, तरंगायला लागलेत. सगळे जोरात त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करू लागले. वा वा वा, काय रामनामाचा महिमा आहे. मग रामप्रभूंना वाटलं आपल्या रामनामाचा महिमा एवढा आहे, मग आपल्या हाताने दगड तरंगणार नाही का. म्हणून सगळेजण शिबिरात झोपायला गेल्यानंतर रामप्रभू रात्रीच्या वेळेला आले. भला मोठा दगड उचलला आणि पाण्यात टाकला. जसा दगड पाण्यात टाकला तसा बुडाला. रामप्रभूंना वाटलं हा जरा जास्तच मोठा घेतला म्हणून छोटा उचलला, तो टाकला, तोही बुडाला. रामप्रभूंना वाटलं मला तर कोणी पाहिलं नसेल ना. पावसाळ्याच्या दिवसात जर मोटरसायकल घसरली माणूस जर आपटला तर तो पहिले लागलं किती हे बघत नाही, इकडे तिकडे बघतोय, मला तर कोणी पाहिलं नसेल ना. तसं रामप्रभू इकडे तिकडे बघतायत. पाठीमागं हनुमंतराय म्हटले कधीपासून. म्हटले पहिलाच दगड आला. म्हटले कोणाला सांगू नको, मी दगड सोडल्यावर बुडलेत, नाहीतर सगळेजण मला हसतील. तेव्हा हनुमंतजी म्हणतात प्रभू काय खोटे, तुम्ही जे केलंय ते अगदी योग्य आहे. प्रभू तुमच्या नामावर दगड तरेल, पण ज्याला तुम्ही सोडून दिलं त्याला कोणीच तारू शकत नाही. कोण तारू शकते त्याला. हा दगड तर तुम्ही सोडलाय प्रभू. तुमचा आश्रय ज्याने घेतला ना तो दगड जरी असला तरी तो तरंगतो. आणि तुमचा आश्रय जर घेतला नाही ना तर माणूस सोन्यासारखा जरी असला तरी तरंगत नाही. म्हणून राम नामाचा महिमा रामप्रभूंनाही माहिती नाही. एवढं अद्भुत राम नामाचा महिमा. आणि म्हणून म्हटलेलं आहे नामे तरिले नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, राम नामाने कोण तरलं नाही. म्हणून नामाचा महिमा वर्णन केला, फार विस्तृत आहे. तसं तर मला रामायण करायला लावलं ना तर रामायणाला किमान 1 महिना लागतो. चौपाई टू चौपाई चालायचं म्हटलं ना की फार विस्तार करावा लागतो. संक्षिप्त करून चालूया आपण पुढे पुढे. रामनामाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन केला. आणि वर्णन केल्यानंतर आता तुलसीदासजी महाराज म्हणतात भगवान रामायणाची जर सगळ्यात पहिली कोणी जर लिखाण केलं असेल तर ते सगळ्यात पहिले लिखाण करणारे जर कोण असतील तर भगवान महादेव आहे. रची महेश निज मानस राका, पायसे समजे आपी ऐराका. भगवान महादेवांनी आपल्या हृदयपटलामध्ये हा ग्रंथ सगळ्यात पहिले निर्माण केलेला आहे. आणि या माणसाला आपल्या अंतःकरणामध्ये लपवलंय. कोणाही समोर प्रगट करू नये. काही गोष्टी अशा असतात की ज्या अंतरंगाच्याच व्यक्तीला सांगितल्या पाहिजे. माझ्या 18 वर्षाच्या लाईफमध्ये मी जेव्हापासून कथा करायला लागलो, 1.5 तप पूर्ण झालं. 18 वर्ष चालू आहे, 19वे वर्ष चालू आहे. कीर्तनाला 24 वर्ष झाले कीर्तन करायला, कथा करायला 18 वर्ष झाले. 18 वर्षात मी जितके गावं फिरलो, अनेक घरांमध्ये राहिलो, अनेक बंगल्यांमध्ये राहिलो, अनेक घराच्या वास्तुशांतीचे कीर्तनं केलेत. प्रत्येक जण आपलं घर दाखवायला नेतो. म्हणतात महाराज हा पुढचा हॉल, हा चिल्ड्रेन रूम, हा बेडरूम, हे देवघर. पण मला आत्तापर्यंत सरपंच साहेब असं दाखवणारं कोणीच सापडलं नाही. ही तिजोरी आणि ह्या तिजोरीच्या या इथे चाब्या ठेवलेल्या असतात असं आतापर्यंत कोणीच दाखवलं नाही. का दाखवलं नाही? कारण तिजोरीचा पत्ता फक्त अंतरंगाच्या लोकांना असतो. तसं भगवान भोलेनाथजींनी रामचरित मानस आपल्या तिजोरीत ठेवलेलं आहे. निच मानस राखा. उत्तम श्रोत्यांनाच हे द्यायचं आहे म्हणून याची वाट बघत होते. ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये हे लपवलेलं होतं. आणि म्हणून रामचरित मानसाचं लिखाण मी केलंय. बोलू लागले संवत 16 से कतीसा, करहु कथा हरिपद हरिसीसा, नवमी भौमवार मधुमास, अवधपुरी यह चरित पकासा. हे रामचरित मानस मी अवधपुरीच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलं. ज्या वेळेला रामप्रभूंच्या जन्माच्या वेळेला जे नक्षत्र होतं, जी तिथी होती, तीच तिथी आज रामचरित मानस लिखाणानंतर लिखाणाच्या दिवशी सुद्धा तीच स्थिती आहे.
म्हणून एक राम आपण सगळ्यांनी बघितलेत, दुसऱ्या रामाचा जन्म झाला वाङ्मय रूपाने, तेच म्हणजे तुलसीदासजींचं चरित्र रामचरित मानस. आणि या रामचरित मानसमध्ये 4 प्रकारचे घाट आहेत. कोणते कोणते घाट आहेत? आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. हे 4 घाट ज्याच्या लक्षात आलं त्याचं रामायण लक्षात येतं. पहिला घाट आहे जो पूर्व दिशेला आहे, जो दीनतेचा घाट आहे. या घाटावर तुलसीदासजी महाराज आपल्या मनाला कथा सांगतायत. हा पहिला घाट आहे. दुसरा घाट म्हणजे मन श्रोता आहे आणि तुलसीदासजी महाराज वक्ता आहेत. दुसरा घाट आहे दैन्य घाट.